आज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते। दादा, राजे भेटायला आले होते, नेमकी काय चर्चा झाली? नाही, चर्चा विशेष काय नाही, पण शेवटी राजगादी हे समजून घेणं सगळ्यांना गरजेचं आहे। या राज्यातला सगळा समाज, मराठा समाजसुद्धा, बाकीचे समाज हे राजगादीचा सन्मान करत आहे। राजगादी आली, आपण सन्मान केला पाहिजे। राजकारणाचा विषय आहे असा भाग नाही, तर राजकीय चर्चा तर झालीच होणारच। आता जर 29 तारखेला मराठा समाज निर्णय घेणार आहे तर थोडीफार राजकीय चर्चा झाली नाही असं नाही। परंतु आता जसं राजे म्हणले की ते विचार करून सांगणार आहेत, ते त्यांच्या तोंडानंच म्हणले, तसं मला समाजाला विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय नाही घेत। समाज खूप मोठा आहे माझ्यासाठी, म्हणून समाजाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी की 29 तारखेपर्यंत काय काय समीकरणं जुळले, किती इच्छुक आहेत, कोणत्या मतदारसंघात कसं आहे, कोणचा मतदारसंघ काय, सरकारने काय केलं आहे, आता आपण काय करायला पाहिजे, आपण जायचं का नको राजकारणाकडं, पाडायचे का उभा करायचे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। इतके समाजाचे लोक येऊन भेटलेत, इतक्या समाजाचे, अमक्या पक्षाचे भेटलेत, काय करायचं बाबा हो आपण, हे समाजाला विचारणार। वाटल्यास ती दिवसभर बैठक चालणार आहे, येताना डबे घेऊन येणार आहेत सगळे, कारण आपल्याला राजकारण विषय वेगळा आहे आता आणि आरक्षण विषय एकदम वेगळा आहे आता। त्याच्यामुळे तिथं सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, मुस्लिम दलितांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा धनगरांना न्याय मिळाला पाहिजे। मग याच्यासाठी काय करायचं, तर आपल्याला गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई लढावं लागणार। ही गरजवंत मराठ्यांसाठी होती, ती गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी, म्हणजे ज्यांना गरज आहे प्रश्न सोडवायची गोरगरिबाला, ते ह्या लढाईत असणार आहे। राजे विचार करून सांगणार आहेत, तुम्ही बैठक घेणार आहेत, त्यांचे विचार आणि तुमचे विचार किंवा समाजाने तुम्हाला ठरवलं इलेक्शन लढवायचे, तुम्ही एकत्र येऊ शकतात? नाही, ते आज कसं सांगता येईल? समाजाला मला विचारायचं ना आधी, मी समाजाला काय सांगणार आहे, बाबा इतके इच्छुक आहेत, इतके असे आहेत, तितकं असं झालेलं आहे, जे का असेल ते रिअल फॅक्ट समाजापुढं ठेवू नये। दुसरं त्यांना सांगणं आहे की इतक्या पक्षाचे किंवा इतक्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेत, नाव असं मला त्यांना सांगणं आहे। मग ते त्यावेळेस ते ऐकून घेणार आहेत, कोणचे नाव आहेत काय आहेत, मग ते सांगणार आहेत त्यावेळेस, हे नको आपल्याला, हे पाहिजेत किंवा हे सगळेच पाहिजेत, मग ही करायची का, तर ते हो म्हणले तर होणार आहे। तिथून पुढं मी समाजापुढं ठेवणार आहे आणि जे चुके ते सांगणार आहे, त्याच्यानंतर बी पुन्हा समाजाला विचारणार आहे 29च्या नंतर पण, हा उमेदवार द्यायचा आहे का? आज मला भेटून गेला मग तो डिक्लेअर झाला असं होणार नाही आहे, किंवा आज एखादा पक्षीय संघटना, एखादा समाजाचा नेता मला भेटून गेला म्हणजेच आमची एकजूट झाली असं नाही। समाजाला विचारणार आहे आणि मग समाज जर मला हा बरोबर आहे, हे राहू द्या, ते नको बुवा, ते असं आहे, तो तसा आहे, किंवा हा पक्ष असा आहे, हा पक्ष असा आहे, ह्यो चांगला नाही, ह्यो चांगला आहे, ते समाजाच्या टायमाला मग समाज म्हणून तसं मी ते ठरवणार आहे। म्हणून समाज निश्चिंत आराम करतो, टेन्शन घेत नाही, कारण मी जी इकडं ठरलं ते त्यांना सांगणार आहे आणि ते सांगणार आहेत ह्यो नको आपल्याला, ह्यो नको आपल्याला, किंवा हा पाहिजे, हा पण पाहिजे, ही समाज सांगणार आहे। हा उमेदवार नको, हा पाहिजे, हा पक्ष नको, हा पक्ष पाहिजे, किंवा हा समाजाचा नेता आहे, हा नको आपल्याला, हा पाहिजे, ही समाज सांगणार आहे। आज कोणी भेटून, म्हणजे आज म्हणजे ह्या कालपासून भेटून गेले, भेटले, ही चर्चा तर राजकारणावर होणार आहे, आरक्षणावर होणार आहे, समाजावरती होणार आहे, पण लढायची भूमिका आरक्षणाची वेगळी, राजकारणाची वेगळी असल्यामुळं मला हे समाजाला सांगणं, मी डायरेक्ट एकटा निर्णय घेणार नाही। इतके भेटून गेले आणि आता आपण जिंकणार आहेत आणि लढायचं, मी माझी मनमानी समाजावर चालवणार नाही। मी समाजाला विचारणार, समाज म्हणला करणार, समाज म्हणला नको करायचं, आपल्याला निवडणूक संपल्यानंतर आपण पुन्हा लढा उभा करू आरक्षणाच्या बाबतचा, आपल्याला राजकारण नको, तर मी ते पण करणार। समाज म्हणून तसं। राजेही मराठा आरक्षणा संदर्भात बोलतात, तुम्ही गरजवंतांची लढाई लढतात, बच्चू कडू आहेत ते अपंग असतील किंवा इतर घटक असतील त्यांचा लढा लढतात, प्रकाश आंबेडकर आहेत ते वंचितांचा लढा लढतात, राजू शेट्टी आहेत शेतकऱ्यांसाठी लढतात, हे सर्व एकत्र दिसतील भविष्यात, शक्यता आहे? आता मी लाईन दिली क्लिअर, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा संघर्ष। आता मग ज्यांना गरजवंत आहेत समाजातले प्रश्न सोडवायचे ते येतील, आता लाईन देऊन टाकली, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा संघर्ष आहे आता। तर मग आता गरजवंताचे प्रश्न कोणत्या समाजाला सोडवायचे, त्या समाजाचे नेते असोत, पक्ष असोत, सामान्य असोत, श्रीमंत असोत, गरीब असोत, आता ते येतील।
गरजवंताच्या प्रश्नासाठी पुढची लढाई आहे समाजाची. तुम्ही जागेची चाचपणी करताय, उमेदवार अनेक भेटायला येतात. आतापर्यंत किती उमेदवार तुम्हाला म्हणजे जे उत्सुक आहेत असे किती भेटायला आलेत आणि किती जागा लढवायची तयारी सध्या सुरू आहे तुमची? नाही, जागा किती लढवायच्या आता हे आणखीन आम्ही डिक्लेअर नाही केलं, परंतु 22-23 जण आज दिवसात आलेत. खरं तर 16च्या नंतर या म्हणलं होतं, परंतु यायला सुरुवात झाली आणि सगळ्या जाती धर्माचे आहेत त्याच्यामध्ये, नुसतं मराठाच नाही आहेत. आज आम्ही ते फाईल बघितल्यात, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यात. राखीवमधले आहेत, SC STचे आहेत, 12 बलुतेदारांचे आहेत, ते सगळ्या जाती धर्माचे आहेत. धनगर बांधवांचे आहेत, मुस्लिम बांधवांचे पण आहेत, बरेचसे जाती मराठ्यांचे पण आहेत, सगळ्यांचेच आहेत. शेतकरी पण आहेत. कारण प्रश्न आता पुढचे गरजवंत समाजासाठी म्हणल्यावर त्यात शेतकरी आला आणि सगळ्याच्या सगळ्या जाती पण आल्या. तुम्ही जे वंचितांचे किंवा जे आरक्षित म्हणजे जे लढा लढताय मराठा समाज गरजवंतांचा, हे तर ठीक आहे. तुम्ही जे नेत्यांचे मी नाव सांगितले तुम्ही म्हणता एकत्र लाईनदोरी सांगितली, ते होऊ शकतं. एखादा राजकीय पक्षांना तुम्हाला विचारलं किंवा तुमच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्याशी बोलले ते, तर तुम्ही करू शकता का एखाद्या राजकीय पक्षाशी? आणि मला आघाडी नको वाटते, म्हणजे माझा वैयक्तिक एकट्याच विचार आहे फक्त. आता समाज काय म्हणतो 29ला ठरण आघाडी करायची का नको का, मला अपक्ष योग्य वाटतं. म्हणजे कोणचा पक्ष असो कोणी असो ताण नको डोक्याला, कोणत्या पक्षावाला असो जात धर्मावाला असो, आपले अपक्ष टाकून द्यावं असं मला वाटतं. म्हणजे आघाडी नको काहीच नको, जे आपण सगळे एकत्र येऊ यांनी सगळ्यांनी अपक्ष म्हणून उभं राहायचं. पक्ष म्हणून किंवा आघाडी म्हणून राहण्यापेक्षा सर्वसामान्याला तो शब्द अपक्ष आवडतो, म्हणजे कोणत्याच पक्षाचा नाही, अपक्ष, आणि त्याला मोठं करायचं आणि सत्तेकडे जायचं. त्याच्यासाठीच मग ते लाईन देऊन टाकली क्लिअर की गरजवंत समाजाच्या लढ्यासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी. आता गरजवंत म्हणल्यावर सगळेच आले, त्यात शेतकरी पण आला, सगळ्या जाती पण आल्या, मराठे पण आले, सगळेच आले. नक्कीच होते जरांगे पाटील आणि त्यांची लाईनदोरी आता क्लिअर झालेली आहे. जे वंचितांसाठी, दलितांसाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा 12 बलुतेदारांसाठी जे लढतात ते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता जरांगे पाटील यांच्या बोलण्यातून जाणवते. कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.